नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या फार्मवरती आलेलो आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला एक छोटीशी झलक देतो माझ्या फार्मची. पश्चिमेकडची बाजू आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि या ठिकाणी ही बांध बंदस्ती करण्यात आलेली आहे, कारण ही उताराची जमीन होती. या ठिकाणी माती वाहून धूप होऊ शकते, या कारणासाठी आपण आडवे बांध घालून माती अडवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लेवल वगैरे करून आता थोडी जशी माती अडेल पावसाळ्यामध्ये, त्यानंतर आपण इथे कोणत्या प्रकारची पिकं घ्यायची याचा विचार करू. या ठिकाणी थोडंसं जंगल राखून ठेवण्यात आलेलं आहे. इथे मोहाचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे, पाठीमागे काटे सावरीचं झाड आहे. अशी विविध प्रकारची जंगली झाडे आम्ही अजिबात त्यांना डिस्टर्ब न करता जशीच्या तशी त्यांच्या अधिवासामध्ये ठेवलेली आहेत. या ठिकाणी आमचं छोटंसं घरकुल फार्म हाऊस म्हणा हे आम्ही बांधलेलं आहे. मित्रांनो, मी स्वतः एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, ॲग्रिकॉस आहे. त्याचबरोबर पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर आहे. त्यामुळे पर्यावरण, कृषी, निसर्ग हा माझ्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगानेच या ठिकाणी काही वर्कशॉप घेता येतील का, किंवा एखादी टूर अरेंज करता येईल का, शालेय विद्यार्थ्यांना इथे इन्व्हाइट करता येईल का, याच्या संदर्भात सध्या माझ्या मनामध्ये विचार चालू आहेत. तुमचे काही सजेशन्स असतील या संदर्भात तर निश्चित सांगा. या क्षेत्रातलं ज्यांना नॉलेज आहे असे काही जण असतील तर त्यांनी निश्चितच आपले अभिप्राय आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये द्या, किंवा मला प्रत्यक्ष तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या सजेशन्सचा, आयडियाचा मी माझ्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच अंतर्भाव करीन. आपल्याला सर्वांना सोबत घेऊनच सर्वांसाठी हा फार्म ओपन करायचा आहे आणि ध्येय एकच आहे, निसर्गासंदर्भात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती करणे, निसर्गपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हाच राहील.